तर चला 2 अंपायर द्या राजदा आणि सामना लगेच येथे सुरू होईल. तोपर्यंत जाऊया आमचे डीजे दिलदास, दिलदार माणूस दिलदास. पाणी नेऊन दे ना काही नेऊन दे तुम्ही जेवतच राहा. कार्ड कोणला पाहिजे आता ब्लू ब्लू हॅलो हॅलो नवनाथनी फोन केला तो तिकडे भेटणार आहे उसाटण्या तो बोला उसाटण्या वगैरे उसाटण्या वगैरे तिकडे मारायला लागेल कधी तुझा आला तेव्हा लगेच तू इथे येणार आहे तू येताना कसं हा सामना 4 षटकांचा राहणार आहे. स्ट्राईकला ते दिलीप, नॉन स्ट्राईकला ते बलिराम. देसाई संघाकडून फलंदाजीसाठी उतरले 2 फलंदाज. सामना चालू होते. वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिले षटक घेऊन अतुल. सामना करेल तो दिलीप. अतुल राईट मधून मारा करील. पाहूया दिलीप. पहिला चेंडू टप्पा पडून होता आतमध्ये उडला झेलण्याची शक्यता परंतु आवाक्याच्या बाहेर फलंदाच्या क्षेत्राच्या आणि पहिल्या चेंडूवर चौकार. पॉइंटच्या दिशेने 4 धावा पहिल्या चेंडूवर. नक्कीच एक चांगली अशी सुरुवात. पहिल्या चेंडूवर चौकार दिलीप यांनी. पुढच्या चेंडू अतुल, अतुल टू दिलीप. आता मात्र हा पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारला चेंडू. दुसरा 2 चेंडू 2 चौकार. खूपच अशी आक्रमक अशी सुरुवात केली दिलीप यांनी. दोन चेंडू 8 धावा बिनबाद देसाई संघाच्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतुल. सामना करील तो दिलीप. आता मात्र उंच असा उडाल झेल. पाहूया झेल घेतात की नाही. आणि नो मॅन लँड वर नक्कीच हा झेल घेतला असता तर नक्कीच दबाव झाला असता तो देसाई संघ. दरम्यान 1 धाव पूर्ण केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. बिनबाद 9 धावसंख्या.
पुढचा चेंडू अतुल. सामन्याकडे आता मात्र बलिराम. अतुल तो बलराम. जॉर्करसाठी नक्कीच चांगला ड्राईव्ह केला चेंडू. त्याच्यावर एकदा पूर्ण केला, दुसऱ्या गांचा प्रयत्न आणि मला वाटतं बघता बघता चेंडू नक्कीच अडवलेला आहे. आपल्या संघासाठी एक धाव नक्कीच वाचवली ती सत्यवान यांनी. धावसंख्या होत्या दरम्यान 12. चांगली सुरुवात. दोन्ही फलंदाज खूपच आक्रमक अशा पद्धतीने खेळतात. देसाई संघ बिनबाद 12. पुढचा चेंडू सामन्याकडे आता मात्र दिलीप. अतुल तो दिलीप. आता मात्र तुला झेल पाहूया. नक्कीच झेल बाद झाले आहेत. रवींद्र ढोणे यांचा चांगला झेल. नक्कीच पहिला हादरा बसतोय तो देसाई संघाला. पहिला गडी बाद होतोय. दरम्यान या षटकातील शेवटचा चेंडू सामन्याकडे तो बलिराम. सलामीचा फलंदाज बलिराम. अतुल तो बलराम. आता हात चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर निघाला. पंचांचा इशारा वाईड. स्क्वेअर मारा. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या आली 1-13. दरम्यान पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सामन्याकडे तो बलिराम. आता मात्र झेल घ्यायचा प्रयत्न केला होता नक्कीच, पण झेल सुटला आणि चौकार. पहिल्या षटकामध्ये म्हणजे पॉवर प्लेचं षटक होतं ते कशी फलंदाजी केली पाहिजे ते दाखवून दिले ते देसाई संघाने. नक्की एक गडी बाद 17 धावा कुठलेल्या आहेत त्या देसाई संघाने पहिल्या षटकामध्ये. दरम्यान वैयक्तिक पाहिलं आणि संघाचं दुसरं षटक ते शिरीष सामना करतील ते हनुमान. श्रेष्ठ हनुमान. एक षटकाचं पॉवर प्ले ना, एक षटकाला फक्त पॉवर प्ले आहे. दरम्यान शिरीष सामना करेल तो हनुमान. चांगला चेंडू व्हाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर निघाला चेंडू. स्क्वेअर मारा. धावसंख्येमध्ये भरतो. धावसंख्या 1-18. पुढचा चेंडू शिरीष तो हनुमान. आता मध्ये बॅटची कट घेऊन गेला चेंडू.
नक्कीच गोटीने मारला होता, परंतु सुरक्षित असा क्रीजमध्ये तो बलिराम. धावसंख्येमध्ये भरत धावसंख्या आली 1 बाद 19. पुढचा चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन बलिराम, लेफ्ट आर्म बॉलर शिरीष. पुढचा चेंडू शिरीष, सामना केला तो बलराम. शिरीष तो बलराम. आता मात्र उत्तुंग असा माझा प्रयत्न बॅटची कड घेऊन चेंडू एकदा पूर्ण केला. दुसरी धाव घ्यायला पाहिजे मला वाटतं. दुसरी ही धाव पूर्ण. धावसंख्या आल्या 21. 1 बाद 21. पुढचा चेंडू आता वाटतं यॉर्कर लाईनचा चेंडू. नक्कीच रंग ऑफ दिशेने टोळाला चेंडू. एकदा पूर्ण चांगले क्षेत्ररक्षण होते अतुल यांचं. कारण एक धाव काही रोखू शकले नाही. धावसंख्येमध्ये भरत धावसंख्या आली 22. 1 बाद 22. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल तो हनुमान. शिरीष तो हनुमान. शिरीष राऊंड विकेटने मारा करतो शिरीष. शिरीष तो हनुमान. आता मात्र तुंग असा मारला चेंडू 4 धावांसाठी. नक्कीच लेग साईडला. चेंडू शिरीष टू हनुमान. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मला चेंडू आणि मला वाटतं सेम रिझल्ट. 4 धावा. पुन्हा एकदा लेग साईडला टोला चेंडू. डीजे धावसंख्या 1 बाद 30. ऑफ साईडचा फिल्डर आतमध्ये घेतलाय. आत्ता मात्र डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. षटक समाप्त. 2 षटकामध्ये 1 बाद 30 धावा फटकावल्या आहेत. देसाई संघाने नक्कीच 15ची सरासरी राखलेली आहे. ती डीजे हॅलो. वैयक्तिक पाहिलं आणि संघाचं तिसरं षटक ते मनोज, नवीन गोलंदाज मनोज.
कॉमेंटर बॉक्स एंड करून मारा करते तो मनोज. राईट टर्मवरती मारा करते, सामना करतो बलिराम. पाहूया मनोज आपल्या संघासाठी काय योगदान देतात ते. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी सामन्याला कलाटी दिली होती, चांगली गोलंदाजी केली होती. पाहूया कशी गोलंदाजी करते मनोज. आता मात्र चांगली गोलंदाजी. वाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 31. पुन्हा एकदा मनोज. मनोज टू बलिराम. आता मात्र यॉर्कर लेगचे नक्कीच उदुंगा समानला झेलची शक्यता आणि झेल बाद. दुसरा हादरा. तो हनुमान एक आक्रमक असा फलंदाज बांधला जातो देसाई संघाचा. फुल टच चेंडू नक्की लेग स्टंप सोडून वाईट बॉल पंतचा इशारा. खूपच स्वैर मारा करतायत ते. धावसंख्येमध्ये भरत, धावसंख्या 2 बाद, 32 धावा. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. मनोज आता मात्र उदुंगा समानला खेळण्याची शक्यता, परंतु एकही क्षेत्ररक्षक खेळ घ्यायचा प्रयत्न केला नाही. दरम्यान एक धाव पूर्ण केले. धावसंख्येमध्ये भरत, धावसंख्या 33, 2 बाद 33 देसाई संघ. त्यामुळे गोलंदाजी चांगले होते मनोजकडून. पुढच्या मनोज. आता मात्र सामना करतो जितू, नवीन फलंदाज जितू. आता आता खेळपट्टीवर आलेला फलंदाज आहे तो जितू. मनोज टू जितू. आणि आता तो उत्तुंग समान आहे नक्कीच 6 धावांसाठी. नक्कीच आक्रमक अशी फलंदाज चालली आहे ती मैदानामध्ये. धावसंख्या 39. चांगली फलंदाज जितू यांची पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनोज. मनोज टू जितू. नक्कीच डेड बॉलचा इशारा पंचांचा. मनोज पुढच्या चेंडूवर काय करतायत. मनोज टू जितू. पुन्हा एकदा जितू यांनी उत्तुंग समाचा प्रयत्न होता. दरम्यान निर्धाव चेंडू सांगता होते. चांगली गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर खूपच खाली राहिला होता. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया मनोज. आता मात्र लेग साइडला टोल चेंडू. पाहूया सत्यवान. चांगलं क्षेत्ररक्षक. नक्कीच नक्कीच चेंडू हातात ठेवला होता, त्यांनी फेकला नव्हता. धावसंख्या 41.
शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. सामना करेल तो जितू. टोळा चेंडू. एक धाव पूर्ण केले आहे. दुसरे धाव. नक्कीच एकच धाव समाधानाला. चांगलं क्षेत्ररक्षण हरिदास यांचं. धाव संख्या 42. शेवटचे षटक. डीजे. दोन बाद 42. शेवटचे षटक. शेवटचे षटक घालते निलेश. सामना करतो जितू. शेवटचे 6 चेंडू. निलेश. गोलंदाज निलेश. राउंड विकेट मारा करी. सामना करतो जितू. निलेश. निलेश सामना करतो जितू. शेवटचे षटक. निलेश आता मात्र ऑफसाईडला टोळा चेंडू पाहूया. हरदास चांगलं क्षेत्ररक्षण होते. पण एकदा पूर्ण केले. एकच धावावर समाधान. मला चांगले थ्रो. चांगली फेकी. नक्कीच धाव संख्या होते ते 43. 2 बाद 43. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा निलेश. आता मात्र सामना करतो हनुमान. एक उंच पुरासा पाडाचा खेळाडू. देशाच्या संघात आक्रमकाची फलंदाजीसाठी मानला जातो. निलेश. निलेश हनुमान. आता मात्र टोंगासा मारलाय समोर. नक्कीच वन बाउन्स चौकार. नक्की धाव संख्या वेगाने पुढे सरकते. धाव संख्या 47. 47 धावा. धाव फलकावर अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि आता मात्र यॉर्कर चेंडू. नक्कीच चांगला लॉंग ऑनच्या दिशेने टोळा चेंडू. त्याच्यावर एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या 48. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. कशी गोलंदाजी करतोय तो निलेश पाहूया. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. निलेश सामना करतो जितू. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. त्याच पद्धतीने लॉंग ऑनच्या दिशेने. दरम्यान एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धाव संख्या 49. 2 बाद 49. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे ते प्रमोद वडवी यांचं. पुढचा चेंडू. आता मात्र निलेश टू हनुमान. शेवटचे चेंडू शिल्लक. आणि आता मात्र तुटुंगा समाजा प्रयत्न करता. बॅटची कट लागून चेंडू एकदा पुढे. दुसरी धाव घ्यायला मला वाटतं गडी बाद होतोय. जितू.
धाव संख्या 50. 3 बाद 50. शेवटचा चेंडू. गजानन डीजे शेवटचा चेंडू. आता मात्र लो फुलटा चेंडू. एक धाव पूर्ण केल्या आणि मात्र दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि दोन धाव पूर्ण केल्या आहेत. धाव संख्या 52. 4 षटकामध्ये धाव संख्या हॅलो. तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. देसाई संघ क्षेत्ररक्षण लावा आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या. जय हनुमान दातिवली संघ. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्रात 52 धाबा कुठल्यात देसाई संघाने आणि 53 धाब्याचं लक्ष टार्गेट ठेवलंय ते मात्र या टीम समोर. तर या 53 धाबा चेस केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर मात्र आपल्याला द्वितीय सत्रामध्ये मिळेल. तर सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. प्रकाश नाईक आणि शिरीष मात्रे ही जोडी जातोय. 53 धाबा करायच्यात एकूण टोटल.
तर चला सामना सुरू होतोय. गोलंदाज पाहतोय किसन मात्रे यांना पाहतोय. पहिलं षटक पॉवर सर्कलचं. प्रकाश नाईक युवाजन स्ट्राईक. 53 धाबा करायच्या 4 ओव्हर्स मध्ये. याच्यानंतर सामना असेल तो गावदेवी वसार विपक्ष विजेता संघ. तो वसार संघाने 2 सामने जिंकल्यात, त्यामुळे तो पोहोचलाय क्वार्टर फायनल मध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. गुड फिल्डिंग गुरु मात्रे त्या ठिकाणी होते शॉर्ट स्क्वेअर लेगला. मी म्हणेन निश्चित 4 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी, कारण जर चेंडू हातातून बाहेर गेला असता तर चौकार पाहायला मिळाला असता. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातोय. किसन मात्रे यांना पाहतोय. दुसरा बॉल यावेळेस चांगला फटका. चेंडू येतोय वाईडिश लॉंगनला. बलिराम पाटील चेंडूवरती आणि संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन केलं जातं 1 या धावसंख्येवरती. या दोन्ही संघामध्ये फार मोठा सामना येथून पाहायला मिळतो आपल्याला. जो जिंकेल तो मात्र वसार संघाशी खेळेल, हे लक्षात ठेवा. शिरीष सर आक्रमक शैलीचा फलंदाज पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये फार चांगली वादली खेळी साकारली होती, तोच मात्र आता स्ट्राईक वरती. यावेळेस फटका चांगला आहे. पॅरेलल शॉट आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. हाय अँड हँडसम षटकार. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडला अतिशय जलद गतीने चेंडू जाईल तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि 4 धाबा. चौकार पाहायला मिळतोय. 3 चेंडू 3 मोठे पडके आल्यात. पहिल्यांदा षटकार आणि त्याच्यानंतर 2 चौकार पाहतोय आपण. गुड शॉट. तर 15 धावा धावपळकावरती. 5 चेंडूमध्ये 15 धावा आल्यात. शेवटचा बॉल असेल. या ओव्हरमध्ये चांगला अटॅकिंग क्रिकेट खेळला जातोय शिरीषच्या वतीने. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खूप करण्याचा प्रयत्न. लेग बिफोरचं अपील केलं होतं. अपिलामध्ये उत्साह पाहायला मिळाला. याच दरम्यान लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली. एकूण टोटल 16 धावा बनवल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये दातिवली टीमने. धावा 16. एनी प्रॉब्लेम? बाकी किती राहिला? तर बाकी काय 53 धावा बनवायच्या होत्या. 37 धावांची गरज आहे आता. अठरा बॉल 37 धावा करायच्यात. गोलंदाज पाहतोय बलिराम पाटीलला. दुसरे षटक घेऊन आला आपल्या टीमच्या वतीने.
डावखुरी हाताचा फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला मैदानामध्ये शिरीष म्हात्रे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथून पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र 18 बॉलवरती 37 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी पाहतो अतिशय चांगला चेंडू होता. कीपर त्या ठिकाणी बीट झालेत आणि एक धाव मिळाली आहे. 17 बॉल 36 धावांची 17 बॉल 36. यावेळेस चांगला बॉल होता. कीपर बीट या ठिकाणी धावची जी संधी होती आणि या ठिकाणी यष्ट्यांचा नियम आणि फलंदाज बाद बिग विकेट. या ठिकाणी रन आउट झाले ते शिरीष म्हात्रे. फार मोठा धक्का लागतो जय हनुमान दातिवली टीमला. डीजे यावेळेस फटका चांगला आहे. जास्त उंची लांबी कमी. झेलखाली क्षेत्ररक्षक आणि दोन क्षेत्ररक्षक आले. येथे मात्र झेल घेण्याची संधी होती. जितू दूरवरून आले आणि त्याचबरोबर पाहिलं तर गजानन सुद्धा होते आणि या झेल सुटला. अशा संध्या जर गमावल्या तर निश्चित आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागेल. कारण 2 बॉलवरती 2 जीवनदाने मिळाले आहेत प्रकाश नाईकला आणि प्रकाश नाईक एक आक्रमक फलंदाज आहे. त्यामुळे जीवनदान महागात पडतील का या ठिकाणी देसाई टीमला. यावेळेस फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र बनतील प्रेक्षक आणि झेल सोडल्यानंतर झेलची किंमत मोजावी लागली आहे देसाई टीमला.
उत्तुंग षटकार 6 धावा. धावा 27 धावा धावपळकावरती. तर निश्चित या ठिकाणी 27 धावा धावपळकावरती होतच. अद्याप अर्ध लक्ष पार करायचे. आताचा बॉल चांगला होता. या ठिकाणी गॅप मध्ये अतिशय चांगला दर्जेदार स्ट्रोक कापी बुक स्टाईलने चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आलाय तो एकदम महत्वाचा चौकार. षटकाची होते सांगता 2 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावपळकावरती. एकूण 53 बनवायच्या होत्या. 30 धावा आल्यात. उर्वरित समीकरण 12 चेंडू 23 धावा. हॅलो. तर 12 चेंडू 22 धावाचं समीकरण आहे. 31 धावा झाल्यात धावपळकावरती. तर गोलंदाज बारकू पाटीलला पाहतोय. तिसरं षटक टीमच्या वतीने. चला क्षेत्ररक्षण लाभा हनुमान पाटील. अद्याप एक सामना बाकी आहे. जवळजवळ 4:45 वाजल्यात. त्यामुळे अद्याप एक सामना पेंडिंग आहे. बारकू पाटील समोर फलंदाज सत्यवान पाटील. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकच धाव मिळेल. 11 बॉल 21 धाब्याची गरज आहे. इथून मात्र मागच्या षटकामध्ये चांगल्या 15 धावा आल्या. अगोदरच्या षटकात 16 होत्या आणि आता मात्र पहिल्या बॉलवरती 1 धाव. या बेलेस एज लागतोय. चेंडू पाठीमागे निघून गेलाय. तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होता. धाव मिळाली नाहीये. डॉट बॉल. बारकू पाटीलची चांगले 2 चेंडूंची फेकी अतिशय चांगली सुरेख पाहायला मिळतो आपल्याला. यस. तर अशा गोष्टी क्रिकेटमध्ये घडतात बऱ्याच वेळेला. यावर्षी फार चर्चेचा विषय राहिलाय मंकी विकेट. या बेले चांगला बॉल उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय आणि प्रकाश नाईकचा झेल सोडल्याची किंमत पुन्हा एकदा
षटकार पाहायला मिळाला. समीकरण थोडंसं सोपं होत असताना 9 चेंडू आणि 15 धाब्याची गरज. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका. जणू रिप्लाय पाहायला मिळतो आपल्याला. बॅक टू बॅक सलग 2 षटकार. गुड बॅटिंग. दोन षटकार आल्या त्यामुळे सामन्यामध्ये शिरकाव केला दाटिवली टीमने. पुन्हा एकदा चांगला फटका आणि पुन्हा एकदा अडवलंय गजाननने. तर तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. सिंगल येतोय. 8 धाब्याची गरज अद्याप. तर साईकला आता मात्र सत्यवान पाटील. देखील कमबॅकची शक्यता आहे ती देसाई टीमला. यावेळेस चांगला बॉल. दिलीप आहेत समोर आणि झेल टिपला जातोय. सुरेख झेल फलंदाज बाद. तर 6 चेंडू 8 धावा. इथून मिळती का पाहायला. सहा बॉल 8 क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. यावेळेस
चांगला बॉल म्हणता येणार नाहीये कारण आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग झाला. एक खराब बॉल कारण पहिल्या चेंडूवरती वाईट आला. एकदा मिळाली आहे. प्रकाश पुन्हा एकदा चांगला बॉल बीट केलाय. थोडंसं हलकंसं अपील केलं होतं. अपीलमध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला. 4 चेंडू आणि 7 धावेचं समीकरण पाहायला मिळतं. इथून मात्र सामना पुन्हा एकदा एका दुसरा चेंडू डाट फेकला तर सामन्यावरती पकड निर्माण करता येईल ती या देसाई टीमला. प्रत्येक षटकामागे 14-15 धावा अशा आल्या. आताचा लेग बिपर अपील पायचित या ठिकाणी पंचांकडे दाद मागताना आणखीन एक धाव येथे मिळाली आणि 6 धावेची गरज आहे. 3 बॉल 6. तर पहा सामना पुन्हा एकदा गरमागरमीत अतिशय चांगली गोलंदाजी होत असताना यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप वाईट. चांगले चेंडू फेकण्याची गरज आहे. मात्र असे खराब चेंडू फेकल्याने सामन्यामध्ये वर्चस्व ऑलरेडी केलंय दातिवली टीमने. आत्ताचा बॉल फुलटॉस आहे. समोर क्षेत्ररक्षक गुड कॅच आणि फलंदाज बाद. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज येईल आणि आत्ता मात्र आणखीन 5 धावेची गरज आहे. 2 बॉल 5. होता आणि कुठे आला. 2 चेंडू 5 धावा. आता मात्र सामना अतिशय चांगला पाहायला मिळतो. इथून मात्र 2 चेंडूवरती 5 धावा. येणारा बॉल सामन्याचं भविष्य ठरवेल. चांगला बॉल टॅप केला जातोय. समोरून दिलीप पाटील आल्यात आणि एकच धाव मिळेल त्यामुळे आता 1 बॉल 4. व्हॉट अ मॅच. चौकार कंपल्सरी पाहिजेच. आता 1 चेंडू 4 धावा. सामना कुठे होता आणि कुठे आला पा. 6 बॉल मध्ये 8 धाबांची गरज असताना गुरु मात्रे आणि अतिशय चांगला अद्यापर्यंत षटक फेकलाय. ज्या प्रकाश नाईकने सामन्यामध्ये वर्चस्व प्राप्त केलाय, चौकार षटकार मारले आणि सामना दातिवली संघाच्या बाजूने आणलाय, तो प्रकाश नाईक आत्ता सामना जिंकून देईल का. सामन्याचा हिरो ठरेल का की हिरो ठरेल दुसरीकडे या ठिकाणी गुरुशेठ म्हात्रे. या 2 खेळाडूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकीकडे गुरु म्हात्रे सारा आक्रमक शैलीचा एक चांगला गोलंदाज आहे तर दुसरीकडे प्रकाश नाईकला पाहतोय ज्याने सामन्यामध्ये जान ओतली आहे आणि दातिवली संघाच्या बाजूने सामना आणलाय. तर आत्ता मात्र 1 चेंडू आणि कंपल्सरी 4 धावा. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा सामना अतिशय चांगला. जरा जोरदार टाळ्या होत्या या सामन्यासाठी. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा असाच सामना पाहायला मिळतोय आणि आत्ताचा बॉल भिरकावून दिलाय दिलीप मात्र आणि चौकार. 4 धावा. तो लोअर फुलटॉसचा चेंडू मिळाला जो खूप मोठा गॅप होता. त्या गॅप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि हे ठाऊक पाहिजे होतं देसाई संघाला की आतापर्यंत कशी प्रकारे फलंदाजी केली आहे प्रकाशने आणि मात्र मी म्हणेन चुकीचं थोडंसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती सामना जिंकलाय आणि या सामन्याचा हिरो ठरतोय 1 मॅन आर्मी प्रकाश नाईक.
समालोचन कक्षामध्ये येणे. तुम्हाला 5 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. दातिवली संघ